विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार निश्चित झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी मिळणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे याची अधिकृत घोषणा करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत रघुवंशी यांना विधान भवनामध्ये बोलावलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार निश्चित झालाय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते। तर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम सावंत यांनी। विधान परिषदेचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी आपल्या सोबत आहेत। पक्षाने जो विश्वास टाकलाय तो विश्वास सार्थ करून दाखवेल। हे एकदम चांगलं काम हाऊसमध्ये सुद्धा आणि जनतेमध्ये सुद्धा पक्षाची प्रतिमा वाढवण्याचं काम, ताकद वाढवण्याचं काम आणि एकनाथ शिंदे साहेबांची माझ्याकडनं जी अपेक्षा आहे ती सार्थ करून दाखवेल। भविष्यामध्ये आज तरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आमदार शिवसेनेचा निवडून आलाय। पुढच्या विधानसभेमध्ये 100% 2 आमदार शिवसेनेचे निवडून आणू एवढं वचन देतो आपल्यामध्ये। आणि शिवसेनेचा आमदार सर्व जनतेने साहेबांवर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून जनतेने शिवसेनेला कौल दिला आणि भविष्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषद व नगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सुद्धा पक्ष नेतृत्वाचे जे काही आभार आहेत ते मानणार आणि यापुढे सुद्धा जशी पक्षाला आम्ही शब्द दिला त्यानुसार यापुढे सुद्धा कारवाई असेल किंवा कामकाज असेल ते करत राहू। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।